नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. कल्याणपूर्व सुलभाताई गायकवाड शेवटच्या टप्प्यातही रॅलीमध्ये जनतेची अफाट गर्दी. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. आज 142 कल्याणपूर्व विधानसभा आज अतिशय भव्य दिव्य अशी रॅली प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 मधून काढण्यात आली. आजची रॅली म्हणजे विजयाची नांदी होती. आज ज्या पद्धतीने, ज्या उत्स्फूर्त पद्धतीने भर दुपारी उन्हामध्ये ज्या रणरागिणी आज ह्या आमच्या वहिनी गायकवाड यांच्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी आज ही रॅली काढली, मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणी या ज्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणीच या विजयाची नांदी ठरवणार आहेत. येत्या 20 तारखेला आपण बघाल की 3 नंबरचं बटन, कमळाचं निशाण, आणि ह्या कमळाच्या निशाणातनं 23 तारखेचा जो विजय असेल तो नक्कीच या कल्याणपूर्व मध्ये एक महिला मतदार हे आमदार म्हणून विधानसभेमध्ये जातील याबद्दल आता शंकाच उरली नाही. मला असं वाटतं की या गेल्या 10-12 दिवसामध्ये ज्या काय पद्धतीने या विधानसभेचा प्रचार चालू आहे, त्या प्रचाराच्या आज सांगताच्या सोहळ्यामध्ये आज जी काही रॅली निघाली, त्या रॅली मला असं ना भूतो ना भविष्यती अशी रॅली निघाली आहे. आणि सगळ्या पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद, या व्यापाऱ्यांचा प्रतिसाद आज आपल्याला पाहायला मिळाला असेल. आपण सगळेजण तिथे उपस्थित होतात. भर दुपारी 2 वाजल्यापासून आता 6 वाजेपर्यंत जी काही रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये मला असं वाटतं की या मतदारसंघाच्या या उल्हासनगर विभागामधनं भरघोस अशी मतं ह्या
कमळ ह्या चिन्हावर पडून महायुतीचं जे आमचं निशाण आहे कमळ आणि महायुतीचा आमच्या उमेदवार आहे सुलभाताई गणपत गायकवाड या भरघोस मतांनी निवडून येतील याबद्दल काही शंकाच नाही. सुलभाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुलभाताई आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं.